यावर्षी भारतातून लोणचं न आणता मी इथे जर्मनीतच बनवलं. इथे इंडियासारख्या कच्च्या कैऱ्या जरी नव्हत्या मिळत, तरी विचार केला की चला एक एक्सपेरिमेंट तर करून बघू. मग काय, घरी भारतात आईला फोन लावला आणि कोणते कोणते मसाले लागतात, अंदाज त्याचा काय आहे, हे सगळं विचारून घेतलं आणि सगळे मसाले प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच्यानंतर घेतली मी मोहरीची डाळ, मीठ आणि लाल मिरची पावडर. हे सगळं करत असताना मला असं आठवलं की आपले आई हे सगळेजण दरवर्षी लोणचं टाकत असतात, तरी पण ते दरवर्षी कोणाला न कोणाला अंदाजसाठी फोन लावतच असतात. एका साईडला मी इथे शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं आणि दुसऱ्या साईडला फोनवर सांगितल्याप्रमाणे हे मसाल्यांचे जे लेयर होते ते करून घेतले. लसूणचा तुकडा तेलात टाकला आणि तेल तापलंय की नाही ते पाहिलं आणि मसाल्यावरती जेव्हा मी त्या तेलाची पहिली पळी टाकली, तो जो सुगंध होता तो घेऊन माझ्या लहानपणीच्या ज्या आठवणी होत्या घरात लोणचं टाकायच्या, त्या सगळ्यात जाग्या झाल्या. जर्मनीतल्या कैऱ्या थोड्या पिकलेल्या असतात म्हणून मी त्याच्यात हळद आणि मीठ लावलं की जेणेकरून पाणी हे साईडला निघून जाईल. आजकाल सगळंच रेडीमेड मिळत असतं. जे इथले भारतीय स्टोअर आहेत तिथे लोणचंही मिळतं, पण जी घरच्या लोणच्याची चव आहे ते जे बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले लोणचं आहेत त्याच्यात कधीच येत नाही. म्हणून मी घरीच लोणचं बनवलं, थोडी साखर टाकली आणि लोणचं मस्त मिक्स करून बर्नीमध्ये भरून घेतलं. जर तुमच्या कोणी ओळखीचे जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये राहत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि त्यांनाही सांगा की तुम्ही इथेही लोणचं बनवू शकतात, की दरवेळेस भारतातनं आणायची गरज नाही आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये सांगा.